बाब माझ्या ध्यानात आली हो. मालेगाव तालुक्यात डोंगराणी म्हणून गाव आहे. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असेल. मालेगाव तालुक्यात डोंगराणी म्हणून गाव आहे. 3.5 वर्षाची मुलगी आहे. त्या नराधमाने त्या मुलीवर अत्याचार केला. महाराज सांगेल तुम्हाला, अहो एका रात्रीमध्ये राष्ट्रपती शासन बदलू शकतं, एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री बदलू शकतो, एका रात्रीत हव्या त्या सगळ्या घटना आपण करू शकतो. शोकांतिका एकच आहे, ज्या नराधमाने त्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला त्याला एका रात्रीत फाशी का होऊ शकत नाही याचा विचार आपण केला. मंडळ, आज या जगाचा अभ्यास केला ना, खरं तर ही प्रत्येक कीर्तनकाराने सांगणारी ही बाब आहे. प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो, अंतःकरणापासून आकांतापासून सांगत असतो की जगाच्या मालकाचं नामचिंतन तर आपण करतोय, परंतु जीवन जगत असताना हा नरदेह जगाच्या मालकाने व्यसन करून व्यर्थ घालण्याकरता दिलेला नाही. हात जोडून पोट तिडकीने तुम्हाला विनंती, दादा जीवन जगत असताना आयुष्यात व्यसन कधीच करू नका. ऐका, व्यसन केल्यानंतर सगळ्यात महत्वाची हानी आहे वित्त हानी. पैसा नाहीसा होतो, निघून जात असतो. एक प्रसंग तुम्हाला सांगेल, विनंती माझी इथे बसलेल्या प्रत्येक दादाला, आपल्या घरच्या लग्नात चुकून सुद्धा दारूचा थेंब आणू नका. विनंती आहे माझी. अरे आपण ज्याला दारू पाजतो महाराज, त्यांची सुद्धा कोणीतरी लक्ष्मी आहे जगामध्ये, याचा विचार आपण केला पाहिजे. सांगेल तुम्हाला, व्यसन कधीच करू नका हा जीवन जगत असताना. दादा सांगेल एक प्रसंगही बघा. हा प्रसंग गावाचं नाव सांगत नाही तुम्हाला, ऐका. हा प्रसंग आहे आणि या प्रसंगामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला घरी नेण्यासारख्या आहेत. सांगेल तुम्हाला, अरे दादा 100 एकराचा बागायतदार होता तो. ऐकताय ना, ध्यान देऊन कीर्तन ऐका बरं का दादा, बरं का ताई. 100 एकराचा बागायतदार होता तो. कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती महाराज. ऐका, व्यसन काय करत असतं, कोणत्या गोष्टीची कमतरता नव्हती. 100 एकराचा बागायतदार होता. दूध दुभतं, म्हशी गाई सगळ्या गोष्टी होत्या त्याच्याकडे. 2 तर त्याचे बंगले होते महाराज. ऐका महिला मंडळ, इकडे लक्ष द्या. 100 एकराचा बागायतदार आहे, 2 त्याचे बंगले आहेत, सगळ्या गोष्टीची उपलब्धी आहे, पैसा भरपूर आहे. ऐका, एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असावं आणि त्या बापाने त्या सावकाराजवळ यावं, त्या बागायतदाराजवळ यावं, म्हणावं भाऊ भाऊ मुलीचं लग्न आहे. दादा मुलीचं लग्न आहे हो, पण पैसे नाही. त्या बागायतदाराने म्हणावं, माझ्या अंगणात कन्यादान करतो. अशा त्याने किती मुलींचं कन्यादान केलं सांगेल तुम्हाला. 48 मुलींचं कन्यादान त्या बागायतदाराने केलं. ऐका, 100 एकराचा बागायतदार आहे, कोणत्या गोष्टीची कमतरता नाहीये, वागणं सुद्धा चांगलं आहे. पण एक घटना घडली दादा. ऐका, घटना अशी घडली, वाईट संगत लागली. जपाव बर का. हो महाराज, जपलं पाहिजे. कधीतरी विचार केला पाहिजे महाराज की आपला मुलगा मोबाईल खेळत असताना ऑनलाईन रमी तर खेळत नाही ना, हा विचार केला पाहिजे. आपला मुलगा रात्री 11 11:30च्या नंतर घरी येतोय, 12 नंतर घरी येतोय, याला संगत कोणाची हे पाहिलं पाहिजे. चुकीच्या संगतीत तर नाही ना महाराज, हाही विचार केला पाहिजे. महिला मंडळ, एक बाब माझ्या ध्यानात आली हो. मालेगाव तालुक्यात डोंगराणी म्हणून गाव आहे. ही गोष्ट प्रत्येकाला माहिती असेल. मालेगाव तालुक्यात डोंगराणी म्हणून गाव आहे. 3.5 वर्षाची मुलगी आहे. त्या नराधमाने त्या मुलीवर अत्याचार केला. महाराज सांगेल तुम्हाला, अहो एका रात्रीमध्ये राष्ट्रपती शासन बदलू शकतं, एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री बदलू शकतो, एका रात्रीत हव्या त्या सगळ्या घटना आपण करू शकतो. शोकांतिका एकच आहे, ज्या नराधमाने त्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला त्याला एका रात्रीत फाशी का होऊ शकत नाही याचा विचार आपण केला. आज स्त्री सुरक्षित नाहीये, कुठेतरी आपण त्याला कारणीभूत आहोत. आपण तपासलं पाहिजे. आपला मुलगा रात्री अपरात्री घरी येतो, कोणाच्या संगतीत राहतो, याला संगत कोणाची आहे. दादांनो सांगेल तुम्हाला, अरे 100 एकराचा बागायतदार आहे, घटना एक घडली, दूर व्यसन लागलं त्याला आणि संगती महाराज, हो संगती फार खराब लागली. चुकीच्या लोकांमध्ये उठून बसू लागला. दादा आपल्या मुलाला तुम्ही असं सांगत जाऊ नका, तुझा बाप लय श्रीमंत आहे, तू भांड, तुला ज्याच्याशी भांडायचंय आपण पाहून घेऊ, असं गर्विष्ठ बनवू नका हो. त्याला थोडे संस्कार द्या. महिला मंडळ, वाईट संगत लागली, हळूहळू तो 100 एकराचा बागायतदार इमानदार माणूस दारू प्यायला लागला.
दारूच्या नशेमध्ये धुंद असलेला तो बागायतदार पुढे पुढे जुगाराच्या अड्ड्यावर बसू लागला. जुगार खेळतोय. जुगार खेळत असताना सगळे पैसे समोरच्याने घेऊन टाकले. नशेत होता ना तो, सगळे पैसे घेऊन टाकले हो. जेवढे होते तेवढे सगळे पैसे घेऊन टाकले महिला मंडळ. आणि जेव्हा पैसे संपले ना, तेव्हा त्याच्या तुकड्यावर जगणारे, त्याच्या आजूबाजूला फिरणारे काय म्हणतात माहितीये तुम्हाला? ऐ, पैसे आहेत का? नाहीत का? उठायचं, बसायचं नाही. लागलं त्याला इथे. माझ्या जवळ राहणारे, माझ्या आजूबाजूला राहणारे, माझ्या तुकड्यावर पोट भरणारे मला सांगतात उठायचं. हट झालं त्याला हो. तो म्हणला 100 एकराचा बागायतदार आहे मी, 100 एकर जमीन आहे माझ्याकडे. महिला मंडळ 1 एकर शेती लावली जुगारात, मग 2 एकर, मग 3 एकर, मग 10 एकर, मग 20 एकर, नंतर 30 एकर, 40 एकर, 70 एकर, 80 एकर, 100 एकर जमीन पत्त्याच्या डावात हारला. उरले 2 बंगले. 2 बंगले उरलेले. ताई 3 महिने आणि 14 दिवस लागले एवढं सगळं संपायला. किती? फक्त 3 महिने आणि 14 दिवस. दारू पिऊ लागला सावकार. बंगल्याचं छप्पर झालं. दारही नव्हतं. फळी लावायची आणि मग आतून दगड लावायचा. 100 एकराचा बागायतदार. महिला मंडळ राहायला घर नाही. दारू पित होता. इतका दारू पित होता, इतका दारू पित होता, इतका दारू पित होता. दारू पिऊन पिऊन त्याचं लिव्हर सडलं त्याचं लिव्हर. आणि लिव्हर सडून तो मेला. अंत्ययात्रा करायला पैसे नाहीये दादा. नाही राहिले पैसे. सगळे जुगारात हारला ना. अंत्ययात्रा करायला पैसे नाही. गावातल्या लोकांनी वर्गणी जमा केली. त्याचं मढ कसं तरी ते पेटवून दिलं. आणि जो तो त्याच्या घरी निघून गेलं. कोणाला काही नाही पडलेली आजकाल. जग लबाड आहे हो दादा. लबाड जग आहे. त्या जगाच्या भरोश्यावर राहू नका. मढ पेटवलं, निघून गेलं जो तो ज्या त्याच्या घरी. पण महिला मंडळ त्या बागायतदाराचा परिवार घरी. 32 वर्षाची पत्नी आहे त्याची. 7 वर्षाचा मुलगा आहे आणि 2.5 वर्षाची मुलगी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर कोणी मेलं ना, तर हिंदू धर्मानुसार त्याच्या घरी डबा घेऊन जाता किंवा ताट घेऊन जाता. बरोबर आहे ना? पहिल्या दिवशी शेजारी पाजाऱ्यांनी ताट आणलं, डबा आणला. दुसऱ्या दिवशी आणला, तिसऱ्या दिवशी आणला. पण 4था दिवस उजाडला दादा, कोणीच काही घेऊन आलं नाही. 7 वर्षाचा मुलगा. दुपारचे 2 वाजले होते. 7 वर्षाचा मुलगा आईजवळ गेला. आईला काय म्हणतो? आई, भूक लागली ग, भूक लागली मला. 2.5 वर्षाची मुलगी. भूक कशी लागते माहित नाही तिला. भूक लागल्यावर काय म्हणावं लागतं हेही माहित नाही. आई, पोटात दुखतंय ग माझ्या. त्याच्या पत्नीने काय केलं माहितीये? 2-3 दिवसापूर्वी आलेल्या भाकरी होत्या ना, त्या परातीत भिजू घातल्या. त्यात पाणी टाकलं आणि त्या पोरांना खाऊ घातले महाराज. तो दिवस निघून गेला. पण 5वा दिवस जशाचा तसा. दादा, आपण भुकेला खातो. आपण भुकेला खातो. भूक त्या घराला खात होती. भूक लागल्यावर आपण खातो. भूक त्या घराला खात होती. महिला मंडळ 5वा दिवस उजाडला. दुपारचे 2 वाजले. तो 7 वर्षाचा मुलगा काय म्हणतो माहिती? आई, आई भूक लागली ग. आई, भूक लागली मला. 2.5 वर्षाची मुलगी म्हणते, आई, पोटात दुखतंय ग माझ्या, पोटात दुखतंय. महिला मंडळ घरात चिमणी उकून गेली ना, तरी दाना सापडणार एवढी भयावह परिस्थिती त्या घराची होती. तिला सुद्धा दाना मिळणार नाही एवढी भयावह परिस्थिती त्या घराची झालेली होती. तिने काय केलं माहितीये? फाटका पदर सावरला तिचा. दरवाजाला लावलेली फळी बाजूला केली. 2 प्रकारच्या चप्पल पायात घातल्या आणि दुकानदाराच्या समोर गेली. त्या दुकानदाराला एका काळात हिच्या नवऱ्याने दुकान टाकण्याकरता पैसे दिले होते. महिला मंडळ पदर सावरला, असं पदर पुढे केला तिने. ती म्हणते, काका, हो काका, माझे लेकर घरी तो भुकेलेत, द्या ना काहीतरी. झाडलोट करील, धुणं भांडी करीन तुमच्याकडे. तुम्ही सांगाल ना ते काम करीन.
पण माझी लेकरं उपाशी आहेत घरी, द्या ना काहीतरी. तो मालक काय म्हणतो माहितीये, दुकानाचा मालक, ज्याला त्या माणसाने मदत केली होती, लाज नाही वाटत तुला? 5 दिवस झाले तुझा नवरा जाऊन गावात हिंडते, सनसनून घामाला तिला. काय करावं कळत नव्हतं. असं वाटत होतं गावाच्या शेजारी विहीर आहे, त्या विहिरीजवळ जावं आणि आपला जीव सोडून द्यावा. पण ध्यानात येत होतं माझी लेकरंही घरी, कोण पाहीन त्यांना, काय खातील ते, कसं जगतील ते, कसं जीवन जगतील, हा विचार येत होता. ताई, व्यसन इतकं बेकार आहे ना, लई कठीण महाराज. सांगताना डोळ्यात पाणी येतं. तशीच घरी आली हो, घराच्या दिशेने पावलं फिरकवली तिने. घरी आली, अंगणात लेकरं बसली होती. मुलांना वाटलं माझ्या आईने काहीतरी आणलं असेल खाण्याकरता. आई, आई काय आणलं ग? आई काय आणलं? काय आणलं आम्हाला खाण्याकरता? लेकरांना, दोघी लेकरांना तिने जवळ घेतलं, कमरेशी धरलं, डोक्यावर हात ठेवून काय म्हणते माहितीये, कुणीच काही दिलं नाही रे बाळा, कुणीच काही दिलं नाही. दुपारचे 3 वाजले होते. त्या मुलाला महिला मंडळ ताप आला, इतका ताप आला, इतका ताप आला, संपूर्ण अंग भट्टीसारखं तपत होतं त्याचं. तिने वाटीत पाणी घेतलं, मीठ टाकलं, उपरनं फाडलं, पट्ट्या घेतल्या, मुलाच्या डोक्यावर कपडावर ठेवत होती. ते पोरग झोपेत काय बरडत होतं माहितीये, ज्याला अन्नाची किंमत नाही त्याने ध्यान देऊ नाही का, ते पोरग झोपेत बरडत होतं, 7 वर्षाचं. आई भूक लागली ग, ताप होता त्याच्या अंगात, आई भूक लागली, आई भूक लागली ग, असं ओरडत होतं ते, झोपेमध्ये बरडत होतं. आईच्या डोळ्यातही अश्रू होते, मुलाच्या डोळ्यातही त्या ठिकाणी अश्रू होते. आणि ती 2.5 वर्षाची मुलगी जवळ आली, महिला मंडळ, आईच्या खांद्यावर हात ठेवला. ती काय म्हणते माहिती, आई, दादाला काय झालं ग? काय झालं दादाला? बाळा, दादाला ताप आलाय, ताप आलाय. आई, ए आई, आपला दादा मरल का ग? आई, मरल आपला दादा? ती त्याची पत्नी म्हणते, बाळा असं काय म्हणतेस ग? उद्याची दिशा आहे आपला दादा, उद्याचं जगणं आहे आपला दादा, उद्याची भाकर आहे आपला दादा, असं का म्हणतेस ग बाळा? त्या 2.5 वर्षाच्या मुलीचं वाक्य होतं ताई, तिचं उत्तर ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल. ती 2.5 वर्षाची मुलगी म्हणते, आई, आपला दादा जर मेला ना, तर शेजारच्या आपल्याला भाकरी घेऊन येतील ग, आपल्या भाकरीचा प्रश्न सुटेल. 2.5 वर्षाची मुलगी आहे महाराज ती. दारू संपली का पिणारे संपले हो? कोण संपलं कोण? विनंती आहे माझी, व्यसन करू नका रे दादांना. अरे व्यसन करून तुम्हाला मिळणार नाही काही, वाईट मार्गात घसरू देऊ नका तुमचा पाय. डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री तुम्हाला जर म्हणता आली नाही, तर काय येणार नाही या महाराष्ट्रात पुन्हा शिवशाही? येणार नाही, येईल, 100% शिवशाही येईल. विनंती माझी दादांनो, या कीर्तनातून काही आठवत नसेल ना, हा प्रसंग नक्की घरी न्या, आपल्या लेकराला योग्य संस्कार द्या, योग्य दिशा त्याला दाखवा, त्याला माणसासारखं जगवा. माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे, ही शिकवण साधू संतांची आहे. आणि म्हणून महाराज म्हणले, हा चिने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घर रिगी झाले पट्टरानी बडे, वरिले सावळे परब्रह्म, आणि मग बडियाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. महिला मंडळ तुकोबारायांचा अभंग 3 चरणाचा मतीप्रमाणे सोडला. दादा, जे चांगलं असेल नक्की घरी न्या, अपशब्द असतील या वाणीचे दोष समजून इथे सोडून जा. हरिभक्तपरायण प्रवीण दादा यांच्या आग्रहास्तव, हरिभक्तपरायण गजानन महाराज यांच्या आग्रहास्तव आणि सगळ्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहाच्या आयोजक नियोजकांच्या मार्फत या कीर्तनाचं नियोजन झालं. मनापासून सगळ्यांचे आभार मानते. झालेली सेवा भगवान श्री बालाजी महाराज, भगवान श्री पांडुरंग परमात्मा चरणी अर्पण करते. विनंती